काय संजय दिना पाटलांना धमकी दिली आहे, परत जरा तर मारून टाकू म्हणून सगळ्यांनाच. तिकडे जे पत्रकार कव्हर करायला गेलो मारून टाकू मारून टाकू मारू असं माझा मित्र आहे संजय. आज नाही तर आम्ही फार लहानपणापासूनचे मित्र आहोत. सध्या काय झालं मला माहीत नाही. खरं तर उघडपणाने काही बोलायचं नसतं, पण मी आज उघडपणानेच बोलतो की संजय चांगलं नाही, जरा थोडासा शांत. तो आहे गरम डोक्याचा, तो खरंच गरम डोक्याचा आहे आणि त्याच्यामुळे आणि कोणाच्या ऐकणाऱ्यातला नाही आहे. आता आम्हाला कशी एक भीती आहे, पवारसाहेब ओरडतील ही भीती आमच्या मनात कायम असते. म्हणजे आपण काही चुकीचं बोललं आणि टी व्हीवर दिसलं तर आम्हाला खात्री आहे की 3-4 मिनिटाला पवारसाहेबांचा फोन येणार, काय रे जितेंद्र. आणि ती भीती आमच्या मनात आईबापाच्या भीतीसारखी कायम असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वर्तनात बोलण्यात मर्यादा बाळगतो. प्रत्येकाला एक भीती असावी लागते. मला वाटतं तो कोणालाच घाबरत नाही, त्याला भीतीच नाही. आणि कधी त्रासही भोगलेला नाही कधी काही, कारण का वडील एवढे मोठे होते, आईचा आशीर्वाद, आई तिची मोठी होती, लाडात वाढला आहे. त्याच्यामुळे मला एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून त्याला मी सांगेन की बॉम्ब टाकीन, मारून टाकीन, वो जमाना नाही आहे भाई. ही वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढंच फक्त लक्षात ठेव संजय. परंतु ही राजकारणातली भाषा, ही राजकारणातली भाषा हे बघा, BJP वाल्यांनी आता सांगू नये की राजकारणाचा स्तर घसरत चाललाय. हा घसरवला कोणी? वैयक्तिक हेवे दावे आणि वैयक्तिक द्वेष याच्यावरती राजकारण केलं कोणी या देशामध्ये? आईसचा वापर कोणी केला? इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा वापर कोणी केला? या देशाला माहीत तरी होतं का ED काय होतं 2014च्या अगोदर? तेव्हा BJPनी बाहेर येऊन संजय पाटील नी सांभाळावं वगैरे बोलण्याचा अधिकार BJPला नाही आहे. हां, तो मित्र आहे म्हणून मी बोलतो, नाही तर मी तेही बोललो नसतं कधी आयुष्यात. पण ज्याच्याबरोबर आपण लहानपणापासून दिवस काढलेत आणि मला त्याचा स्वभाव माहिती आहे आणि म्हणून मी इतकं उघडपणाने बोलतो. नाही तर मी कोणाबद्दलच कधी बोलत नाही. तुला तुझ्या हातात बॉम्ब आहे ना, जाऊन टाक, हिंमत आहे टाक. मी जर माझ्या म्हणजे मित्र नसता तर मी सांगितलं असतं न्यूक्लिअर, हायड्रोजन, कुठला बॉम्ब आहे न्यूक्लिअर. या गोष्टीमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना उचकवणं किंवा अशा स्वरूपाची भाष्य करणं, याच्यामुळे हे बघा, संजय राऊत महान आहेत, ते काय माझे मित्र नाहीत. संजय पाटील हा माझा मित्र आहे आणि माझा मित्र म्हणून मी त्याला नाकारत नाही आहे. त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं हेही मी म्हणेन. कारण का त्याला तिकीट देण्यात, तिकीट मिळवण्यात, बाकीच्या त्याच्या प्रवासामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने त्याला मित्र म्हणून आमदारकीपासून सगळीकडे मी साथ दिली आहे. त्याच्या पहिल्या तिकिटापासून. त्याच्यामुळे तो विसरला असेल, त्याच्या लक्षात असेल, मला माहीत नाही. पण संजय पाटील हा तसं काय गुंड प्रवृत्तीचा नाही आहे. तो कसं काय बोलला की 5 मर्डर केले बेडे, आता काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं नसतं. ऑन रेकॉर्ड आलं इथे. आता मी त्याचा विरोधक नाही आहे, नाही तर 5 मर्डरचे आरोप तू कसं काय सांगू शकतो मी 5 जणांना मारलेत? म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलं आहे. असं आहे की प्रचंड तणावाखाली, कारण का जे काही झालेलं आहे ह्याचा महाराष्ट्राने फार चांगल्या ह्याच्यात स्वीकार केलेला नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की उघडपणाने जनता विरोध करते आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गद्दारीला प्रचंड महाराष्ट्रात विरोध होईल. जे आम्हाला अनुभवायला मिळतंय, लोक जे काही बोलत आहेत त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की लोक गद्दारी सहन करणार नाहीत. आणि त्याच्यातनं थोडंसं मग असं आहे की आपल्या बरोबरचीच माणसं आपल्यावर जेव्हा अंगावर यायला सुरुवात होते तेव्हा त्रास होतो. महायुतीमध्ये जाऊन मानसिक अवस्था बिघडली का ती? म्हणजे मानसिक अवस्था म्हणजे हे नाही, थोडासा एक मेंटल डिस्टर्बन्स येतो ना, माणूस स्ट्रेसमध्ये येतो. पण हे त्याला म्हणजे संजयला काय नवीन नाही. पवारसाहेबांनी त्या कुटुंबावरती मनापासून प्रेम केलेलं. पवारसाहेबांचं आणि संजयच्या आईचं अक्षरशः बहीण भावाचे संबंध होते.
म्हणजे त्याची आई म्हणजे मनोरमा ताई त्या भांडूपच्या नगरसेविका होत्या. तिचे वडील दिनावा पाटील हे ज्येष्ठ कामगार नेते होते, काँग्रेसचे मोठे नेते होते. आणि त्याच्यामुळे मला आठवतं त्याच्या घरात त्याच्या एका भावाची हत्या झाल्यानंतर मी आणि पवारसाहेब त्याच्या घरी गेलो. म्हणजे अनेक वर्ष अनेक गोष्टींमध्ये मी आणि तो एकत्र राहिलेलो आहे. म्हणजे काय चालू आहे, काय बोलतोय, मी आज त्याला फोन करणार होतो की संजय जरा आता एक 15-20 दिवस कुठेतरी जाऊन ये आणि जरा माध्यमांपासून लांब राहा. आणि जो कधी माध्यमांशी बोललेलाच नाही आहे त्याला माध्यमं काय समजणार. आणि आज मला माहीत नाही आता काय, पण असं पत्रकारांशी असं बोलणं मारून टाकीन मी. पत्रकार मित्र आहेत आपले यार, आपल्या विरोधात बातमी देणं हे त्यांचं काम आहे, आपली टिंगल करणं हे त्यांचं काम आहे. पत्रकारांचं काम आहे ते, त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. आपणही त्यांची टिंगल, आपल्यालाही त्यांची टिंगल करता आली पाहिजे. आपणही घाबरायचं नाही पत्रकारांची टिंगल करताना. मी करतो की नाही तुमची टिंगल, तुमच्याशी मस्ती करतो, टपली मारतो. एक म्हणजे पत्रकार हे काय शत्रू नाही आहेत. आपण जे बोलू ते दाखवून देतात आणि मग त्याच्यात आपण पकडले गेलो तर त्यांच्यावर काय राग काढायचा. असं तुम्ही मला कितीतरी वेळा बघितलं पकडलं आहे. मग तुमच्यातल्या प्रत्येकाला मारायला पाहिजे होतं मी. आपलं काम आहे का मारामाऱ्या करणं. आपण गांधीवादी आहोत. असं पक्ष बदलला म्हणून गांधीवाद थोडी बदलतो आपण. आपलं असं करत चालायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.